झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नगर शहरात जमात इस्लामी हिंद आयोजित ईद मिलन कार्यक्रमास उत्साहात संपन्न. जमात इस्लामी हिंद अहमदनगर शहराच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये शैलेश राशीनकर, इंजिनियर अविनाश कुलकर्णी, डॉक्टर दत्तात्रेय नागरे, ॲडव्होकेट श्याम आसावा आदी मान्यवर यांनी सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर इकराम काटेवाला यांनी आपल्या भाषणातून समाजात सलोखा, एकता आणि परस्पर आदर याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची प्रस्तावना नईम सय्यद यांनी सादर केली. मुश्ताक पठाण यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अशफाक सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी हिंदचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या ईद मिलन कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आज जमात इस्लामी हिंद अहिल्यानगर आयोजित ईद मिलनचा कार्यक्रम, त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रोग्राम आयोजित केला, त्याच्यामध्ये एक टॉपिक ठेवण्यात आला होता की आज धर्माची गरज आहे का. कार्यक्रम अतिशय छान झाला आहे आणि डॉक्टर साहेब झाले, कुलकर्णी साहेब यांनी धर्माबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये असं मला वाटते की आज खरोखर धर्माची गरज आहे. धर्मामुळे माणूस आहे तर माणसामुळे धर्म, यामध्ये भरपूर डिबेट झाले, पण शेवटी मला एवढं सांगायचं आहे की माणुसकी हा सर्वात खरा मोठा धर्म आहे, तो सर्वांनी जपला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. आणि सिव्हिल इंजिनियर आज या ईद मिलनच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि आज जो काही सर्व संवाद झाला तो खूपच छान झाला. असे निमित्त असे संवाद जर झाले तर हिंदू समाजातील जी तेढ आहे ती पूर्णपणे बंद होईल आणि ईद मिलन हा खऱ्या करून साजरा होईल असेल. खूप छान, मनापासून आनंद वाटला. आज या ठिकाणी ईद निमित्त जमाते इस्लामने जो कार्यक्रम ठेवला होता, तर खरं तर मला आवर्जून हा कार्यक्रम ठेवल्याचा फार आनंद आहे. कारण सर्वच धर्म माणसांना प्रेम शिकवतात, सद्भावना शिकवतात, चांगुलपण शिकवतात, परंतु कुठल्याही धर्माचं समाजकंटक ज्या पद्धतीने इतर समाजा आणि इतर धर्मियांपुढं मांडणी करतात, या मांडणीमुळे आपसातील प्रेम, बंधुभाव संपुष्टात येत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक धर्म माणसाने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याकरता आज जसा या ठिकाणी हा प्रयत्न झाला, तर हे प्रयत्न सर्व धर्मांमध्ये झाले, तर खऱ्या अर्थाने तरुण वर्गाला जो आता धर्मांध होऊन चुकीच्या दिशेने जातो, तर कुठेतरी आपल्या सद्विवेक बुद्धीला साथ घालता येईल आणि खऱ्या अर्थाने बंधुभाव असलेला प्रेमपूर्वक समाज हा आपल्याला सगळ्यांना टिकवता येईल, निर्माण करता येईल. त्याकरता हे प्रयत्न फार महत्त्वपूर्ण आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी आयोजकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना रमजान ईदच्या म्हणजे ईद उल फित्रच्या मनपूर्वक शुभेच्छा. ईद मिलनाचा आजचा हा कार्यक्रम जमाते इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामागची जी संकल्पना होती ती संकल्पना हीच होती का सर्व देशबांधवांनी एकत्र मिळावं आणि एकत्र भेटून एकमेकांच्या विषयी जाणून घ्यावं, का जेणेकरून गैरसमज निर्माण होऊ नये. याचबरोबर धार्मिक मूल्यांच्या बरोबर नैतिकता आणि इतर सर्व गोष्टींवर देखील भर देण्यात यावा. याचबरोबर सहजीवन आणि सहजीवनाच्या बरोबर एकमेकांमध्ये प्रेमाचं आणि बंधुत्वाचं वातावरण कसं निर्माण होईल याविषयी आम्ही विचारमंथन करावं. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये काझमखानी मशिदीमध्ये या गोष्टींवरती विचारमंथन झालं आहे. मी जमाते इस्लामी हिंदच्या आयोजकांना देखील याविषयी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणतो. जेवढे काही या ठिकाणी वक्ते होते त्या वक्त्यांनी फार छान मुद्देसूद मांडणी केली आणि विचारांना एक चालना केली. फक्त मनापासून एवढीच एक इच्छा आहे आणि आशा देखील आहे का आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पुढच्या कार्यक्रमाच्या शृंखलांची पहिली शृंखला ठरावी आणि याच मार्गाने बहुतेक कार्यक्रम आणखी पुढे होत राहावेत. धन्यवाद. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.